नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता सध्या तुम्ही माझ्या पाठीमागे एक व्हिडिओ पाहताय. या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं या 2025 मधल्या IPL चा सर्वात महागडा खेळाडू हा ऋषभ पंत होता. आणि आता एक सध्या व्हिडिओ व्हायरल होते आणि तो गमतीशीर व्हिडिओ आहे, कारण ऋषभ पंतला त्या ओनरनी सगळ्यात जास्त बोली लावून म्हणजे 27 कोटी रुपये देऊन संघामध्ये घेतलं. आणि ह्या 2025च्या हंगामामधला ऋषभ पंत यांचा जर परफॉर्म बघितला तर मीम्स व्हायरल होत आहेत की ऋषभ पंतला भविष्यामध्ये कोणी 1 कोटी देऊनही घेणार नाही, कारण एखाद्या व्यक्तीकडनं, एखाद्या क्रिकेटपटूकडनं ज्यावेळेस खूप मोठ्या अपेक्षा असतात त्यावेळेसच त्याच्यावरती खूप मोठी बोली लागते आणि ऑप्शन मध्ये त्याला आपल्या टीम मध्ये सामील केलं जातं. पण ऋषभ पंतची ह्या 2025च्या IPL मध्ये खूप निराशाजनक कामगिरी राहिलेली आहे. त्यांनी जवळपास आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत 12 सामने खेळलेले आहेत आणि ह्या 12 सामन्यामध्ये फक्त 135 धावा काढलेल्या आहेत आणि त्यांची सरासरी जर बघितली तर 12-27 आणि स्ट्राईक रेट जर बघितला तर 99 आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे ऋषभ पंत कडनं ज्या अपेक्षा होत्या त्या म्हणजे त्याच्या IPL पाहणाऱ्या चाहत्याच्या असोत किंवा टीम ओनरच्या असोत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या, कारण IPL चं ऑप्शन होण्याच्या अगोदर जी ऋषभ पंतची खेळी किंवा ऋषभ पंत जे गेल्या 2 वर्षाचा परफॉर्म बघितला, जो त्याला लागलं होतं पायाला, त्यानंतर तो ऍक्सिडेंट मधून बाहेर आला, ज्या पद्धतीने त्यांनी खेळी खेळली तर त्याच बेसवरती ऑप्शन मध्ये सर्वात जास्त बोली लावून टीम मध्ये सामील केलेलं होतं. आता सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे एक लखनौ सुपर जॉईंट जे आहे त्याचे ओनर तर त्याच्यावरती 100% नाराज असणारच आहे. पण अशी जर खेळी राहिली येणाऱ्या 2 सामन्यामध्ये तर ऋषभ पंत भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणं ही म्हणजे मुश्किल आहे असं म्हणायला पण हरकत नाही. आणि यावरती टीका टिप्पणी ऑलरेडी 2-3 खेळाडूंनी केलेल्या आहेत.